स्वराज्याचा विचार काय होता, माझ्या मावळ्यांचा विचार काय होता. अरे प्राणाची आहुती दिली आम्ही हे स्वराज्य निर्माण करायला. कुठं घेऊन चालला हा महाराष्ट्र? अरे जागे व्हा, जागे व्हा. आज 3 वर्षाच्या मुलीचा बलात्कार होतो. मी मुद्दाम बलात्कार हा शब्द वापरतो. अत्याचार हा खूप साधा आणि सोपा शब्द आहे. ही काळाची गरज आहे, हे सगळं बदलण्याची गरज आहे. त्यामुळे आपण सर्वांनी 16 मे 2026 शनिवार रात्री 8 वाजता आवर्जून हा प्रयोग बघण्यासाठी या. अतिशय चांगला उपक्रम तुमचा आहे आणि खऱ्या अर्थानं या उपक्रमाला सांगली मर्यादित न ठेवता आपल्याला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं गरजेचं आहे, असं तुम्ही आता त्याचे उद्देश सांगितले. आज तरुणांना गरज आहे, तरुण चुकीच्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करतात किंवा जगतात. आणि त्या दृष्टीने तुम्ही जे विचार घेऊन जर आज असे उतरला असाल तर मी माझ्या रोज एक नवीन विषयाकडून मी तुम्हाला धन्यवाद देणार आणि मी तुमच्या पाठीशी सदैव राहणार. नमस्कार. आता आपण बसलेलो आहे, समोर जी व्यक्ती बसल्या प्रशांत यादव म्हणून. नमस्कार. आणि प्रशांत यादव यांनी गेल्या 2-4 महिन्यामध्ये स्वराज्य अध्याय मांडायची कामगिरी चालू केलेली आहे. आणि यांनी 16 मे रोजी सांगलीच्या भाव्यनाट्य मंदिर या ठिकाणी रात्री 8 वाजता एका कार्यक्रमाचं भव्य नियोजन केलेलं आहे. आणि ह्या नियोजनाची काय रूपरेषा आहे ती आपण प्रशांत सरांच्याकडंच ऐकून घेणार आहोत. तर प्रशांत सर, पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. प्रशांत सर, मला एक सांगा की 16 मे रोजी रात्री 8 वाजता जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या मागील उद्देश जरा माझ्या दर्शकांना सांगावा. हो. सगळ्यात पहिला नमस्कार की आपण एक पाऊल घेतलं की बाबा ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचावी, याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतलात. ही खूप माझ्यासाठी काय म्हणतात त्याला आनंदाची तर गोष्ट आहेच. कारण काय आहे की कोणाचं तरी सोबत मिळाल्याशिवाय पुढे जाऊ शकत. बरोबर. ठीक आहे. तर मी आता माझ्या मेन याच्याकडे येतो की का स्वराज्य अध्याय करण्यामागचं कारण काय. तर काय आहे की आज आपण बघतोय की सगळीकडे परिस्थिती बदलत चाललेली आहे. लोकांना शिवाजी महाराज की जय एवढंच माहिती, पण विचार कोणाला नकोय. बरोबर. ठीक आहे. आणि त्या विचारांची आजच्या युगात, आजच्या परिस्थितीमध्ये जास्त गरज तरुणांना. अगदी बरोबर. आणि इतिहास आज फक्त 4 मार्काला राहिलेला आहे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर. त्यामुळे लहान मुलांना आत्तापासूनच त्याचे संस्कार झाले पाहिजेत, असं माझं एक स्वतःचं मत आहे. कारण मी माझ्या घरातही हे बघितलेलं आहे की जेव्हा याची सुरुवात केली तेव्हा माझा मुलगा अर्धा तास एक सलग बघत होता आणि झाल्यानंतर बघतो तर त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं. अच्छा. आणि माझा मुलगा म्हणतो, बाबा मला हे माहितच नव्हतं. बघा, म्हणून मी याची सुरुवात केली. अतिशय चांगला उपक्रम तुमचा आहे आणि खऱ्या अर्थानं या उपक्रमाला सांगली मर्यादित न ठेवता आपल्याला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं गरजेचं आहे, असं तुम्ही आता त्याचे उद्देश सांगितले. आज तरुणांना गरज आहे, तरुण चुकीच्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करतात किंवा जगतात. आणि त्या दृष्टीने तुम्ही जे विचार घेऊन जर आज असे उतरला असाल तर मी माझ्या रोज एक नवीन विषयाकडून मी तुम्हाला धन्यवाद देणार आणि मी तुमच्या पाठीशी सदैव राहणार. मला एक सांगा, हा जो तुमचा कार्यक्रम चालतो, यापूर्वीच्या कार्यक्रमाच्या काय क्लिप्स मी पाहिल्या. मी लाईव्ह मध्ये कार्यक्रम बघण्याची वेळ आता येणाऱ्या 16 तारखेलाच होणार आहे. पण मला एक प्रखरतेनं जाणवून आलं की तुम्ही हा कार्यक्रम एक पात्री करता. याच्या मागचा उद्देश सर काय आहे की आपण महानाट्य बरीच बघितली. बरोबर. अजूनही चालली आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने चालतात खरं तर. पण मला एक काय वाटत होतं की शिवाजी महाराज जे आहेत हा एक चेहरा आहे. बरोबर. आणि स्वराज्य हा एक विचार आहे. ठीक आहे. मग तिथे असंख्य मावळे होऊन गेले. आपण पर्टिक्युलर म्हणजे असं म्हणू शकत नाही की याच मावळ्यांनी बलिदान दिलं, त्याच मावळ्यांनी बलिदान सगळ्यांनी दिलेलं. बरोबर. मग आपण प्रत्येक मावळ्याचा एकच चेहरा हा मावळा आहे. बरोबर. तिथे बाजीप्रभूंचा चेहरा वेगळा, तानाजी मालुसरेंचा चेहरा वेगळा किंवा असं नाहीये. मी काय म्हणतोय की चेहरा एकच आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अगदी. आणि स्वराज्य हा विचार आहे. हे जे मावळे आहेत ना, हे सगळे ते विचार आहेत.
आणि त्या विचार होते त्यांच्याकडे त्या स्वराज्याचा, म्हणून त्यांनी या स्वराज्यासाठी, या मातृभूमीसाठी स्वतःचं बलिदान दिलं. त्यामुळे चेहरा एकच हवा, विचार तेवढे सगळ्यांचे, म्हणजे हे जे काही आपले मावळे होऊन गेले, सरसेनापती होऊन गेले, सरदार होऊन गेले, चेहरे वेगळे पण विचार एकच आहे. म्हणून स्वराज्य अध्याय हा एक पात्री आहे. हा कार्यक्रम तुमचा किती वेळाचा असतो? हा कार्यक्रम सर मी आता जो घेतलेला आहे तो 1.25 तासाचा आहे. 1 तास 25 म्हणजे 15 मिनिट ते 20 मिनिटच्या दरम्यान हा संपतो कार्यक्रम. बर, आता माझ्या दर्शकांना तर आपण या रील्सच्या माध्यमातून थोडीफार माहिती देतो, हो. पण प्रत्यक्षात माझ्या दर्शकांना आता तुम्हाला स्टेजवर बघायची आतुरता निर्माण झाली. नक्कीच नक्कीच. कारण ह्या व्हिडिओच्या खाली पण काय पिक्चर्स, काय व्हिडिओ हे दिसायला लागलेले आहेत. आणि एक आता माझ्या जनतेला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना तुम्हाला डायरेक्ट आता स्टेजवर पाहण्याची आतुरता लागलेली आहे. माझ्या दर्शकांना तुम्ही तुमच्या मुखातून आवाहन करा की तुमच्या कार्यक्रमाला येण्यासाठी. नक्कीच नक्कीच. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. हा प्रताप आणि ते रूप अरे पुन्हा एकदा येऊ दे ना आपल्या महाराष्ट्रात. पुन्हा एकदा दिसू दे या जनतेला स्वराज्याचा विचार काय होता, माझ्या मावळ्यांचा विचार काय होता. अरे प्राणाची आहुती दिली आम्ही हे स्वराज्य निर्माण करायला. कुठं घेऊन चालला आता महाराष्ट्र? अरे जागे व्हा, जागे व्हा. आज 3 वर्षाच्या मुलीचा बलात्कार होतो. मी मुद्दाम बलात्कार हा शब्द वापरतो. अत्याचार हा खूप साधा आणि सोपा शब्द आहे. ही काळाची गरज आहे, हे सगळं बदलण्याची गरज आहे. त्यामुळे आपण सर्वांनी 16 मे 2026 शनिवार रात्री 8 वाजता आवर्जून हा प्रयोग बघण्यासाठी या. हा प्रयोग सर्वसामान्यांसाठी आहे, प्रत्येकाला याचा लाभ घेता यावा म्हणून हा प्रयोग ठेवलाय. तर आपल्याला विनंती आहे की आपण जरूर या. महाराजांचा या स्वराज्याचा अध्याय आपण मिळून पुढे घेऊन जाऊया. मी पण सर्वांना विनंती करतो की आपण यांच्या मुखातून एकच मिनिटाचं वाक्य ऐकल्यानंतर अंगावर शारी निर्माण झाली. प्रत्यक्षात त्या कार्यक्रमाला जर हजेरी लावलात आणि येऊन जर पाहिलात तर तुमचे विचार बदलतील. राहिलेलं आयुष्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं जर आयुष्य काढत असाल तर बदल करण्याची शक्ती त्याच वेळेला तुमच्यात निर्माण होईल. त्यामुळे या कार्यक्रमाला कोणत्याही परिस्थितीत हजर राहण्याची मी तुम्हाला विनंती करतो आणि याचा लाभ घ्या. पालकांना विनंती आहे आपल्या तरुण मुलांना घेऊन स्वतः पण या, अशीच माझी विनंती. धन्यवाद. धन्यवाद.